नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 ओके याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 1, 2, 3 यावर आधारित एक गुणांचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. आपली परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. ओके, आता बघा याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे, जर dx बरोबर -14 व dy बरोबर 21 तर डी बरोबर -7 तर आपल्याला काय परीक्षेमध्ये विचारलं जातं, एकतर एक्स विचारलं जातं किंवा वाय विचारलं जातं. ओके, तर आता सध्या मी दोन्ही घेतलेले आहेत, एक्स व वाय. एक गुणांसाठी तुम्हाला कुठलाही एक एक्स किंवा वाय तिथं विचारला जाईल. तर काय करायचं बघा याच्यामध्ये आपण, तर ही क्रॅमर्स पद्धत आहे. तर क्रॅमर्स पद्धतीनुसार एक्स बरोबर एक्सचं सूत्र काय येणार आहे सांगा, dx छेद डी. हे एक्सचं सूत्र आहे. मग आपण dx किती दिलाय बघा, आपल्याला -14 दिलेलं आहे आणि डी ची किंमत किती दिलेली आहे बघा, -7 दिलेली आहे. मग आता बघा दोन्ही पण चिन्ह वजा आहेत, तर वजाला वजा चिन्ह निघून जाईल, वजा वजा अधिक होईल आणि 7 दोन्ही काय होईल सांगा, 14. म्हणजे एक्स ची अचूक किंमत किती येणार आहे सांगा, एक्स बरोबर 2. ओके, ही आपल्याला एक्स ची किंमत मिळाली. आता दुसरं वाय बरोबर, वाय बघा डी वाय छेद डी, हे गुणाचं सूत्र आहे वायच. मग वाय बरोबर डी वाय ची किंमत किती दिलेली आहे बघा, 21 आणि डी ची किंमत दिलेली आहे -7. मग आता इथे जर आपण बघितलं वाय 7 एके 7 7 त्रिक 21. ओके, 7 एके 7 7 त्रिक 21, पण इथे बघा दोन्ही वजा नाही आहेत, फक्त एकच वजा आहे. त्यामुळे अधिक आणि वजा, त्यामुळे चिन्ह कुठलं राहणार, वजा. म्हणजे वाय बरोबर किती येणार, -3 किंवा -3. हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे उत्तरं कशी मिळालीत सांगा आपल्याला, एक्स बरोबर 2 आणि वाय बरोबर -3. आता पुढील प्रश्न बघा, जर 7x अधिक 3y बरोबर 12 व 3x अधिक 7y बरोबर 8 तर आपल्याला काय शोधायचं आहे, x अधिक y बरोबर किती येईल ते शोधायचं. आता याच्यामध्ये बघा पहिलं समीकरण आपण लिहून घेतलं, 7x अधिक 3y बरोबर 12 आणि याला मी क्रमांक दिला 1. आणि दुसरं समीकरण आहे 3x अधिक 7y बरोबर 8, तर याला आपण दिला क्रमांक 2. ओके, मग आता आपल्याला काय करायचं, तर ह्या दोघांची बेरीज करायची. म्हणजे समीकरण 1 ओके अधिक समीकरण 2. ओके, समीकरण 1 आणि समीकरण 2 ची काय करायची, आपण बेरीज करायची. मग कशा प्रकारे करायची ती, तर पहिलं समीकरण लिहून घ्यायचं 7x अधिक 3y बरोबर 12. ओके, त्यानंतर दुसरं समीकरण लिहून घ्यायचं 3x अधिक 7y बरोबर 8. ह्या दोघांची बेरीज. ओके, आता आपण काय करणार आहोत, या दोघांची बेरीज करायला घेणार आहोत. ओके, आता बेरीज करत असताना बघा या समीकरणांची, आता मी इथे करतोय पुढे, तर 7 आणि 3 किती येणार आहेत बघा, 10 आणि त्याला काय जोडायचे, एक्स. तसंच 3 अधिक 7 जे किती येणार आहेत, 10 आणि त्याला काय जोडायचे, वाय. आणि आता पुढे बघा 12 अधिक 8, 12 आणि 8 किती येणार आहे, नक्की 20 येणार आहे. ओके, आता मग दोन्हीकडं बघा समान संख्या आलेली आहे, किंवा इथे समान संख्या आलेली आहे 10 10 आणि 20 ला सुद्धा 10 भाग जाऊ शकतो. मग काय लिहायचं बघा, मी आता थोडक्यात लिहितोय, दोन्ही बाजूला कितीने भागायचं, 10 ने भागून. ओके, दोन्ही बाजूला कितीने भागायचं सांगा, 10 ने भागायचं. मग आता 10x छेद 10 अधिक 10y छेद 10 ओके अधिक 20 छेद 10, म्हणजे प्रत्येकाला कितीने भागलं सांगा, मी इथे 10 ने भागलं. तर बघा 10 इतके 10, म्हणजे 10 ला 10 कॅन्सल झालं, फक्त काय राहिलं एक्स. ते पण 10 ला 10 कॅन्सल. ओके, काय राहिलं वाय. मग एक्स अधिक वाय. आणि 20 ला कितीने भागायचं आता, 10 ने. 10 दोन्ही 20, म्हणजे बघा एक्स अधिक वाय बरोबर किती येणार आहे सांगा, याचं उत्तर, अचूक उत्तर येणार आहे 2 येणार आहे. ओके, आता पुढील जो प्रश्न आहे तो आहे वर्ग समीकरण या प्रकरणावर आधारित. तो प्रश्न काय दिलेला आहे बघा, कंसामध्ये यम अधिक 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये दिलेला आहे यम वजा 2 बरोबर 0. तर मग यमच्या किमती किती ते आपल्याला काय करायचं, शोधून काढायचं. म्हणजे आपण कसं करणार बघा, याच्यामध्ये पहिलं समीकरण लिहून घेतलं मी यम अधिक 5 आणि दुसरं समीकरण लिहून घेतलं यम वजा 2. बघा यम अधिक 5 आणि यम वजा 2 येतं लक्षात. बघा पहिलं समीकरण, सॉरी पहिली संख्या यम अधिक 5 आणि दुसरी संख्या यम वजा 2 अशी दिलेली आहे. तर हे पहिल्यांदा लिहून घेतलं. आता त्याच्यानंतर बघा इथे यम अधिक 5 आणि यम वजा 2, मग याचा अर्थ
आता हे वर्ग समीकरण ज्यावेळी आपण अवयव पद्धतीनं सोडवतोय की नाही, तर त्याच्यामध्ये जे शेवटची स्टेप असते म्हणजे दोन कंसांचा गुणाकार काय येतो शून्य. मग याचा अर्थ काय, एक तर पहिला कंस काय असेल सांगा, शून्य असेल. म्हणजे काय असेल सांगा, यम अधिक 5 बरोबर तरी शून्य असेल, किंवा दुसरा कोण सांगा, यम वजा 2 बरोबर तरी काय असेल, शून्य असेल. येतं लक्षात, एक तर पहिला काय असेल, यम अधिक 5, पहिला कंस शून्य असेल किंवा दुसरा कंस शून्य असेल. मग आता बघा, अधिक 5 इकडे येऊन काय होणार, वजा. 0 - 5 म्हणजे किती येणार आहे ते -5. ओके, परत किंवा यम -2 तिकडे जाऊन काय होणार, अधिक, म्हणजे 0 - 2 म्हणजे किती येणार, 2. म्हणजे याची अचूक उत्तर काय असणार आहेत बघा, पहिलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे यम -5 आणि दुसरं उत्तर मिळालेलं आहे यम बरोबर 2. यम बरोबर -5 आणि यम बरोबर 2. ओके, ही दोन उत्तर आपल्याला मिळतील. आता बघा, एक गुणांसाठी विवेचक असं सोपी किंमत सुद्धा आपल्याला विचारली जाते. मग आपण काय करणार, तर पहिल्यांदा हे आहे असं लिहून घेतलं परीक्षेमध्ये, म्हणजे -4 2 -6 -3. ओके, -3. तर मग हे सोडवत असताना काय करणार आपण सांगा, तिरकस गुणाकार. म्हणजे पहिला गुणाकार कुठला करणार, तर -4 गुणिले -3 मधलं चिन्ह वजा. ओके, निश्चय सोडवताना मधलं चिन्ह नेहमी काय असतं, वजा. त्यानंतर बघा 2 गुणिले वजा. आता बघा, गुणाकार पहिला या दोघांचा गुणाकार करायचा आणि नंतर या दोघांचा. आता गुणाकारामध्ये वजा आणि वजा दोनदा वजा असेल, ऋण ऋण असेल, तर गुणाकार काय येतो, धन येतो. म्हणजे बघा, चारित्रिकम किती येणार, 12, म्हणजे धन 12 आले. आता बघा, हे ऋण आणि पुढचे ऋण, कधी पण याच्या पुढं हे वजा आणि पुढचे वजा. ओके, किंवा ऋण. तर मग याच्या पुढचा बघायचा, इकडे मागे काही जायचं नाही. ओके, वजा वजा हे पण काय होणार, अधिक. ओके, ऋण ऋण धन येणार, म्हणजे अधिक झाले, बेसख्ख 12. आता इथं मी 12चं चिन्ह अधिक आहे हे दाखवण्यासाठी लिहिलं, तुम्ही फक्त 12 लिहिलं तरी चालेल. आता बघा, चिन्ह समान आहे, चिन्ह समान असल्यास काय करावं सांगा, बेरीज. म्हणजे किती येणार सांगा, 12 आणि 16 म्हणजे किती येणार, 28. ओके, आणि समान चिन्ह कुठलं आहे, धन, अधिक. म्हणजे अधिक लिहिलं तरी चालतं किंवा नाही लिहिलं तरी चालतं, त्याचा अर्थ काय, धन 28 असाच होतो. ओके, ऋण असेल तर मात्र द्यावं लागतं. म्हणजे 12 आणि 16 किती येणार सांगा, 28. हे त्याचं काय आहे, अचूक उत्तर आहे. ओके, आता आपण पुढील प्रश्न क्रमांक 5 बघू. तर आता प्रश्न क्रमांक 5 बघा, अंकगणिती श्रेणी या प्रकरणामधून तो आहे. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. 3 7 9 11 ही आपल्याला 3 7 11 19 ही अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. आणि याच्यामध्ये काय सोपं विचारलंय बघा, पहिलं पद कुठलं आणि सामायिक फरक कोणता. आता बघा, ही अंकगणिती श्रेणी आहे, हवं तर परीक्षेमध्ये लिहून घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, ए बरोबर पहिलं पद, त्यालाच आपण काय म्हणतो सांगा, T1. ओके, T1, ए म्हणजेच काय, T1. तर पहिलं पद किती आहे बघा, 3. म्हणजे तुम्ही लिहू शकता पहिले पद ए बरोबर 3. ओके, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. आणि डी कसा काढायचा असतो, तर ह्याला हवं तर तुम्ही परीक्षेत क्रमांक दिले तरी चालतात, T1 T2 T3 आणि T4 असे क्रमांक सुरुवातीला दिले तरी चालते. मग डी कसा काढायचा, तर T2 मधून काय वजा करायचे, T1. ओके, T2 मधून T1 वजा करायचे, म्हणजे 7 वजा 3. मग 7 वजा 3 बरोबर किती येणार सांगा, 4. म्हणजे थोडक्यात आपल्याला उत्तर काय मिळाली, ए बरोबर किती मिळालं आपल्याला, 3. आणि दुसरी गोष्ट, डी बरोबर किती मिळाला सांगा. ओके, फक्त इथं जो चौथा आहे तो 15 असू दे, मी लिहिलं 3 7 11 आणि 15. ओके, त्यामुळे ते 15 असणं आवश्यक आहे, कारण 4चा फरक राहायला पाहिजे. ओके, तर या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद आपलं आलेलं आहे 3 आणि याच्यामध्ये सामायिक फरक आहे 4. ओके, आता उदाहरण क्रमांक 6 बघा, जर वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज -11 व मुळांचा गुणाकार 14 असेल, तर ते वर्ग समीकरण आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. ओके, एक वर्ग समीकरण आहे, त्याच्यामध्ये मुळांची बेरीज किती आहे सांगा, -11 आहे, आणि त्याच मुळांचा गुणाकार किती दिलेला आहे, 14. तर मग ते वर्ग समीकरण काय आहे. आता समजा आपण वर्ग समीकरण तयार करायचं आहे, तर त्या वर्ग समीकरणाची मुळे, समजा वर्ग समीकरणाची मुळे आपण काहीतरी चिन्ह वापरूया, दोन, अल्फा व बीटा अशी दोन आहेत वर्ग समीकरणाची मुळे. कुठली कुठली आहेत सांगा, अल्फा आणि बीटा. ओके, मग आता बघा, पहिलं काय येणार, त्या मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा आपल्याला काय दिलेलं आहे बघा, -11. त्या
गुणिले बीटा बरोबर किती दिलेला आहे सांगा 14. ओके, अशी ती मूळ आहेत. त्यांची बेरीज आहे -11 आणि त्यांचा गुणाकार आहे 14. ओके, तर मग अशा वेळी बघा याच्यामध्ये लक्ष द्या की ते वर्ग समीकरण तयार करत असताना सूत्र वापरायचं. वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र काय? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. बघा, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स. ओके, आणि दुसरा आहे अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. मग आता बघा, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटा बघा सूत्रातलं वजा आहे आणि अल्फा अधिक बीटाची किंमत पण किती आहे सांगा? -11. त्यामुळे दोनदा वजा येणार. हे सूत्रातले वजा आणि 11चं चिन्ह सुद्धा काय वजा, आणि त्याला काय जोडायचं आहे सांगा? एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा किती आहे सांगा? 14. ओके, त्याला काही एक्स जोडायचं नाहीये, तसंच लिहायचं फक्त. ओके, मग आता बघा नेक्स्ट स्टेप. एक्स वर्ग हे वजा आणि पुढचे वजा, दोन चिन्ह जर वजा वजा समोर आले ओके तर काय होणार? अधिक. ओके, एक्स वर्ग अधिक 11x अधिक 14 बरोबर 0. हे तुमचं काय असणार आहे? जे आवश्यक आहे ते वर्ग समीकरण तुम्हाला इथं मिळालेलं आहे. ओके, सूत्र काय आहे बघा? एक्स वर्ग अधिक 11x अधिक 14. आता उदाहरण क्रमांक 7 बघा. जर a बरोबर 18, b बरोबर 3 तर t 20 किती येणार ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, a बरोबर किती दिलेलं आहे सांगा? 18 दिलेलं आहे. t ची किंमत किती दिलेली आहे सांगा? 3. आणि काय शोधायचं आहे बघा आपल्याला? t 20. ओके, हिची किंमत आहे ती किती येणार आहे? तर मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? सूत्र लिहायचं. tn चं सूत्र काय आहे बघा? a अधिक n वजा 1 गुणिले काय आहे सांगा? d. हे त्याचं काय आहे सांगा? सूत्र. हे एकदा सूत्र लिहिलं tn चं. मग आता याच्यामध्ये बघा tn किती शोधायचं आहे बघा? 20. म्हणजे यांच्या ठिकाणी किती ठेवणं अपेक्षित आहे? 20. यांची किंमत 20 ठेवली. t 20. a किती आहे बघा? 18 अधिक n वजा 1 म्हणजे 20 वजा 1 गुणिले d ची किंमत किती आहे सांगा? 3. मग बघा t 20 बरोबर 18 अधिक 20 गुणिले 20 वजा 1 किती येणार आहे बघा? 20 वजा 1 19 गुणिले किती येणार आहे सांगा? 3. ओके, मग आता t 20 बरोबर आधी हा गुणाकार करून घेणं अपेक्षित आहे आणि मग तुम्हाला बेरीज करावी लागेल पदावलीच्या नियमानुसार. मग आता बघा 19 गुणिले 3 19 त्रिक 57 किंवा करून बघा तुम्ही. ओके, 3 9 27 7 हातचे 2 3 1 3 3 आणि 2 5. मग आता t 20 बरोबर बघा t 20 आपल्याला शोधायचा आहे. तर 8 आणि 7 किती येणार सांगा? 15 हातचे 1. ओके, 5 आणि 1 6 आणि 1 7 म्हणजे 75. t 20 ची किंमत किती येणार आहे सांगा? 75 त्या ठिकाणी येणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल 75. आता बघा पुढचा जो प्रश्न आहे, एक्स वर्ग अधिक 2y बरोबर 4 हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का ते स्पष्ट करा. आता हे जे दिलेलं वर्ग समीकरण आहे, हवं तर तुम्ही परीक्षेत ते एकदा लिहून घ्या. आता काय म्हणायचं बघा याच्यामध्ये, या समीकरणामध्ये ओके या समीकरणात एक्स व वाय ही दोन चले आहेत. दोन चले आहेत. बघा, दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये काय लागतं? एकूण चल किती लागतात? 2. तर दोन चल आहेत, परंतु एक्सचा घातांक बघा एक्सचा घातांक किती आहे? 2 आहे. ओके, आणि रेषीय समीकरण किंवा दोन चलातील रेषीय समीकरण असतं त्यावेळी एक्सचा आणि वायचा घातांक नेहमी काही नाही म्हणजे किती असतो? 1. आता इथं वायचा 1 आहे पण एक्सचा किती आहे? 2. त्यामुळे हे रेषीय समीकरणाच्या व्याख्येत बसत नाही आणि म्हणून हे जे काही आपल्याला विचारलं ते शॉर्ट मध्ये लिहूया. दोन चलातील रेषीय समीकरण नाही. तुम्ही मात्र परीक्षेत अगदी पूर्ण वाक्यामध्ये लिहा की हे दोन चलातील रेषीय समीकरण नाहीये. ओके, हे कारण पण तुम्ही देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता बघा आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे ते आहे 4x अधिक 3y बरोबर 17. या वर्ग समीकरणाचा जर तुम्हाला आलेख काढायचा असेल
तर एक्स बरोबर जर 2 असेल तर वाय ची किंमत किती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर बघा याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर 4x अधिक 3y. ओके, समीकरण कोणतं आहे बघा, 4x अधिक 3y. ओके, बरोबर किती आहे बघा, हे 4x अधिक 3y बरोबर, तर ते आहे 17. ओके बघा, 4x अधिक 3y बरोबर किती आहे, 17. आणि x ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला बघा, 2. तर काय करायचं, म्हणून x बरोबर 2 किंमत ठेवून, ओके, हे जे आपल्याला समीकरण दिलंय 4x अधिक 3y बरोबर 17, त्याच्यामध्ये x ची किंमत किती ठेवायची सांगा, 2. मग 4x याचा अर्थ काय, 4 गुणिले x ची किंमत किती ठेवायची, 2 अधिक 3y बरोबर किती आहे सांगा, 17. ओके, बरोबर याची किंमत आहे 17. म्हणजे x च्या ठिकाणी मी किंमत किती ठेवली सांगा, 2. मग आधी गुणाकार करूया, 4 दुनी 8 अधिक 3y बरोबर 17. आता या 8चं चिन्ह इथे अधिक आहे, इकडे येऊन काय होणार, तो वजा होणार. म्हणजे 3y बरोबर 17 वजा 8. 3y बरोबर 17 मधून जर का आपण 8 वजा केले तर किती येणार आहेत, 9. आता 3y म्हणजेच काय, 3 गुणिले y. मग हे गुणिले 3 इकडे येऊन काय होतील सांगा, भागिले, म्हणजे 9 भागिले 3. ओके, म्हणजे y बरोबर किती येणार आहे, मी इथे लिहितो 3 त्रिक 9. त्यामुळे y ची अचूक किंमत किती येणार आहे सांगा, 3. तेच तर प्रश्नात विचारलेलं आहे आपल्याला, y बरोबर किती. ओके, आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10 मध्ये बघा, जर a बरोबर 1, ओके, b बरोबर 8 आणि c बरोबर 3 असेल तर विवेचकाची किंमत काढायची आहे. 1 गुणांसाठी असा प्रश्न विचारला जातो. आता लक्षात ठेवा, विवेचक म्हणजे काय, तर हे पहिल्यांदा लिहूया आपण. विवेचक बरोबर काय असतो, विवेचक वर्ग समीकरणामध्ये b वर्ग वजा 4ac किंवा 4 गुणिले a गुणिले c किंवा 4x. ओके, आता बघा b चा वर्ग म्हणजे b ची किंमत किती आहे सांगा, 8. 8 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे 3. ओके, मग आता बघा विवेचक काढत असताना 8 चा वर्ग 64. ओके, 8 चा वर्ग किती आहे, 64. 4 1 4, 4 त्रिकम किती येणार आहेत, 12. ओके, म्हणजे 64 मधून किती वजा करायचे आहेत सांगा, 12. 4 मधून 2 गेले 2, 5 मधून 1, 6 मधून 1 गेले 5. म्हणजे विवेचकाची किंमत किती येणार आहे सांगा, 52. हे त्याचं काय आहे सांगा, अचूक उत्तर आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये उदाहरण क्रमांक 11 मी एक एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर बघा 5x वर्ग, कारण असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की a b c च्या किमती वर्ग समीकरणामध्ये काढा. तर बघा आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे 5x वर्ग बरोबर 3x अधिक 4. या वर्ग समीकरणामध्ये a b c च्या किमती काढायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा, वर्ग समीकरण ह्या स्वरूपात पाहिजे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. ओके, वर्ग समीकरण कुठल्या स्वरूपात पाहिजे सांगा, ax वर्ग अधिक bx अधिक c. म्हणजे पहिलं पद x वर्गाचं इथे आहे 5x वर्ग, त्यानंतर काय पाहिजे, bx चं पद पाहिजे. आता बघा x चं पद इथे आहे, याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक, ते इकडे येऊन काय होतील, वजा, म्हणजे अधिक 3x आणि इथलं मधलं चिन्ह अधिक आहे, ते अधिक 4 इकडे येऊन काय होतील, वजा, सॉरी अधिक 3x काय होणार, तर बघा वजा 3x. ओके, 5x वर्ग अधिक 3x चे काय होतील, वजा 3x आणि अधिक 4 चे काय होतील, वजा, बरोबर 0. ओके, हे समीकरण काय आलं बघा, परत एकदा मी लिहितो, म्हणजे परत एकदा मी सांगतो, 5x वर्ग वजा 3x वजा 4 बरोबर 0. मग सांगा a ची किंमत बरोबर 5, b ची किंमत चिन्हासहित घ्यायची, किती येणार बघा, याच्याशी तुलना करायची, दुसरं कुठला आहे b, तर b ची चिन्हासहित किती येणार, वजा 3. सी ची किंमत येणार आहे वजा 4. ओके, इथे 4चं पण चिन्ह वजा आहे, 5, बी ची किंमत वजा 3 आणि सी ची किंमत वजा 4. अशा प्रकारे महत्वाचे जे प्रश्न आहेत जे तुमच्या परीक्षेसाठी 1 गुणांसाठी येतील, प्रकरण क्रमांक 1, 2 व 3, हे मी बऱ्यापैकी सगळे कव्हर केलेले आहेत. हे परीक्षेच्या आधी तुम्ही नक्की बघून जा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तसंच आपल्या चॅनेलवर आपण 10वीची बोर्डची प्रश्न जे काही क्वेश्चन बँक आहे, ओके, त्याचीही प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे. तसंच ह्या ऑक्टोबरमध्ये जी बोर्डाची परीक्षा झाली आपली, तर त्या परीक्षेची सुद्धा प्रश्नपत्रिकेचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेचा व्हिडिओ बघायला मिळणार. ओके, तर त्यासाठी तुम्हाला इथे कुठेतरी ते दिसेल की बाबा
एंड स्क्रीनला तुम्हाला दिसेल की बोर्डची परीक्षा म्हणजे सप्टेंबरमध्ये झालेली, तर ती कशा प्रकारे होते ती सुद्धा बघा. ओके, त्याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके, तर पुढील व्हिडिओमध्ये जर तुमचा या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आला तर पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रथम सत्र परीक्षेसाठी 10वीचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे कव्हर करूया. ओके, व्हिडिओ खाली तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. ओके, तुमच्या काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा. ओके, तसंच माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, ओके, तर तसंही तुम्ही कमेंटमध्ये करा किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. ओके, थँक्यू.